मित्रांनो, तुम्ही चिवताई आणि कावळे दादाची गोष्ट ऐकलीच असेल. दरवर्षी पावसात कसं कावळ्याचं घर वाहून जायचं आणि चिवताई कशी त्याला मदत करायची. परंतु त्यानंतर काय झालं? अजूनही कावळ्याचं घर वाहून जातं का? अजूनही चिमणी त्याला मदत करते का? कावळे दादा अजूनही चिवताईचं दार ठोठावतो का? नेमकं काय घडतं? चिवताई दरवर्षी कावळे दादासाठी दरवाजा उघडायला उशीर करते का? तर या गोष्टीचं पुढे काय झालं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. एक छोटीशी आणि सुंदर गोष्ट आहे, कावळा बांधतो चिमणीचे घर. चला तर मग मित्रांनो सुरू करूया. एकदा काय झाले, कडाक्याचे ऊन पडले. उन्हाने चिमणीचे मेणाचे घर पार वितळून गेले. बिचारी चिमणी आणि तिची 2 गोजीरवाणी पिल्ले बेघर झाली. चिमणीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. गोजीरवाण्या पिल्लांची केवलवाणी अवस्था झाली. एका झाडाच्या सावलीत तिने दुपार काढायचे ठरवले. पण ती सावली कितीशी पुरणार? दिवसाचे ठीक होते, थोडी तरी सावली मिळेल. पण रात्रीचं काय? थंडी, वारा, सापासारखे प्राणी यांच्यापासून पिल्लांचे संरक्षण कसे करणार? हा विचार चिमणीला सतावू लागला. काय करावे हेच तिला कळेना. कुणाचा आधार सापडेना. बिचारी चिमणी अगदी रडवेली झाली. निराश होऊन थकून भागून बसून राहिली. दुसऱ्या दिवशी अचानक तिला कावळे दादाची आठवण आली. त्याबरोबर तिला आनंद झाला. लगेच तिने आपल्या पिलांना घेतले व ती कावळे दादाच्या घराकडे निघाली. तो हल्ली जंगलात फार दूर राहायचा. उन्हातून एवढे लांब उडत जाताना फार त्रास होत होता. पण कावळे दादाचे घर नजरेला पडले तेव्हा तिला हायसे वाटले. ती लगबगीने त्याच्या घरी पोहोचली. दुपारची वेळ होती. कावळे दादा जेवून खाऊन नुकताच विश्रांती घेत होता. तेवढ्यात त्याला दारावरची थाप ऐकू आली. एवढ्या टळटळीत दुपारी कोण आले असावे असे म्हणत त्याने दार उघडले. दारात चिमणी आणि तिच्या पिल्लांना बघून त्याला आश्चर्य वाटले. चिमणीचा कोमेजलेला चेहरा आणि पिल्लांची केविलवाणी अवस्था पाहून कावळे दादा विचारात पडला. त्याने त्यांचे आदरातिथ्य केले आणि थोड्या विश्रांतीनंतर चिमणीला भर दुपारी येण्याचे कारण विचारले. चिमणीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तोंडातून एक शब्दही फुटेना. बिचारी 2 पिल्ले आईला अधिकच बिलगली. थोड्या वेळाने चिमणीने आपली कहाणी कावळे दादाला सांगितली. चिमणी रडत होती. चिमणीचे घर वितळून गेल्याचे ऐकून कावळे दादाला खूपच वाईट वाटले. त्याला पूर्वीचे दिवस आठवले. ते आपले शेणाचे दरवर्षी पावसात वाहून जाणारे घर, ते चिमणीचे वारंवार टोचून बोलणे, त्यामुळेच आपण आपले काटक्या कुटक्यांचे गवताचे सुरेखसे घर बांधले होते. आता त्याला पावसात घर वाहून जायची भीती तर अजिबात नव्हती. तो सुखाने राहत होता. चिमणी आपल्या भल्यासाठीच नेहमी टोचून बोलायची. तिच्यामुळेच आपल्याला हे दिवस दिसले याची जाणीव त्याला होती. आपले हित बघणाऱ्या चिमणीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे त्याला सतत वाटे. तो चिमणीला म्हणाला, चिवताई, मी असताना तू का घाबरतेस? तू आजपासून माझ्या घरात राहा. कावळ्याच्या बोलण्यामुळे चिमणीला धीर आला. पण आपले घर नष्ट झाल्याचे दुःख काही कमी होत नव्हते. कावळे दादा आणि चिवताई यांची पिल्ले मात्र खूपच आनंदित झाली. आपल्याला आता भरपूर खेळा बागडायला मिळणार म्हणून ती खुश होती. आजकाल कावळे दादा सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठून बाहेर निघून जाई. दुपारी जेवायलाही तो घरी येत नसे. रात्री अंधार पडल्यावर एकदम परत येई. चिमणीताईच्या हे लक्षात आले. तो दररोज एवढ्या सकाळी कुठे जातो? संध्याकाळी येतो, तोही अगदी थकून भागून. एवढे श्रम करतो कावळे दादा. आपण राहायला आलो म्हणून खर्च वाढला असणार. त्याला तो भार सहन होत नसेल म्हणून तो खूप काम करत असेल का? मी काहीतरी काम करते म्हटले तेव्हा केवढा रागवला तो.
म्हणाला होता, तुझ्या घरी जाशील तेव्हा करावंच लागेल तुला काम. माझ्याकडे राहून काम करू नकोस. माझ्या घरी पाहुणी म्हणून आली आहेस तू. विश्रांती घे. कावळेदादाचा पाहुणचार तरी किती दिवस घेणार मी? तिला काही सुचेनासे झाले. एरवी प्रेमळपणे वागणारा कावळेदादा दुसरीकडे जायचा विषय काढला तरी चिडायचा. काय करावे कळेना. असेच काही दिवस निघून गेले. एके संध्याकाळी कावळेदादा नेहमीपेक्षा लवकर घरी आला. ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. एरवी थकून भागून येणारा कावळेदादा आज मात्र उत्साही आणि प्रसन्न दिसत होता. आल्या आल्या त्याने सगळ्यांना जवळ बोलवले व आपल्याला आज फिरायला जायचे आहे, सर्वांनी तयारी करा असे सांगून तोही तयारीला लागला. सर्वांची एकच धांदल उडाली. तयारी झाल्यावर सगळे बाहेर पडले. आपल्याला कुठे जायचे आहे हे मात्र कावळेदादाने अजून सांगितले नव्हते. पिल्लांनी वारंवार विचारले तरी कावळेदादाचे उत्तर एकच होते, आपल्याला एक गंमत पाहायची. घरातून बाहेर पडल्यावर थोड्याच वेळात सर्वजण एका निवांत ठिकाणी आले. तिथे मोठ्या झाडाच्या जवळ एक सुरेखसे घर बांधलेले सर्वांना दिसले. कावळेदादाने सगळ्यांना घराकडे जायची सूचना दिली. कळलं आता तुला मी रोज सकाळी कुठे जात होतो ते? सगळ्यांनी घरात प्रवेश केला. गवत, काड्या, कागद, कापूस यांनी बांधलेले ते टुमदार घर सगळ्यांना आवडले. पिल्लांना खूप आनंद झाला. त्यांनी उड्या मारून तो व्यक्त केला. मऊ मऊ कापसाच्या गादीवर कोलांट उड्या मारून घेतल्या. झोपाळ्यावर बसून झोके घेण्यासाठी तर पिल्लांची जणू शर्यतच लागली. हे सगळे पाहून चिमणीला काही सुचेनासे झाले. कावळ्याने आपल्यासाठी एवढे सुरेख घर बांधलेले पाहून ती भारावूनच गेली. ती कावळ्याला म्हणाली, कावळेदादा, एवढं सगळं करताना मला सांगितलं का नाहीस? आणि कशासाठी हे सगळं केलंस? तुझे उपकार फेडण्यासाठी. माझे कसले उपकार? मागे तू मला टोचून बोलत होतीस तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. म्हणून तुझ्यापासून दूर जाण्यासाठीच मी एवढ्या लांब जंगलात माझं घर उभं केलं. पण घर बांधलं तेव्हा मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळाला. तुझ्या बोलण्यामुळेच मी सावरलो. म्हणून तुझ्यासाठी काहीतरी करायचं मी ठरवलं होतं. त्याचमुळे मी हे घर बांधून तुला दिलंय. आता तुला पावसाची तर नाहीच पण उन्हाची देखील भीती वाटायला नको. मी तुला दिलेली ही या वर्षीची भाऊबीज समज. कावळेदादाला पुढे काही बोलवेना. सगळ्यांना आनंद झाला. कावळा चिमणीची कुटुंबे आपापल्या घरात सुखासमाधानाने राहू लागली. तर या सुंदरशा कथेचे लेखक आहेत मित्रांनो सुरेश मंद्रुपकर. ही जी चिमणी आणि कावळ्याची कथा तुम्हाला कशी वाटली? याचा पुढचा हा जो भाग आहे हा नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तर तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत, कवितांसोबत, मोटिवेशनल व्हिडिओसोबत. त्यासाठी चॅनलसोबत राहा. धन्यवाद.